आमचं राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो करण्यात आला आणि बावधन पोलीस स्टेशनला ती तक्रार पाठवून त्याच्यावरती कारवाई करावी अशी सूचना करण्यात आली. त्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून बावधन पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचं गुन्हा नोंद करत कारवाई करत हा सगळा तपास करत आहे. त्याच्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर 3 आरोपी अटकेत होते, 2 आरोपी फरार होते. पोलिसांनी त्यांच्याबरोबर असलेली स्वतःची टीम असेल, क्राईमची असेल, सायबरची असेल, अँटी गुंडा टीम असेल, या सगळ्यांना बरोबर घेऊन फरार आरोपींचा शोध लावला. आज पहाटे ते 2 आरोपी फरार होते ते सुद्धा ताब्यात घेण्यात आले. या घटनेमध्ये आरोपी ताब्यात आले. त्याचबरोबर त्याच्या पाठीमागचा घटनाक्रम जो काही आहे 6/11/2024ला राजेंद्र आगवणे यांची कन्या करिश्मा आगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार केली होती आणि त्याच दिवशी ओमराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला मयुरी आगवणे यांच्यासाठी तक्रार दाखल केली. एकाच दिवशी दोन्ही तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाला आल्या होत्या. 6/11/2024ला काही तासांच्या फरकांनी या दोन्ही तक्रारी राज्य महिला आयोगाला आल्यानंतर 7 तारखेला या दोन्ही तक्रारी या फोर्ट पोलीस स्टेशनला पाठवलं होतं, ज्या बावधनकडे वर्ग करण्यात आल्या आणि यांच्यावरती कारवाई करावी अशा सूचना करण्यात आल्या. त्या अनुषंगाने 7 तारखेला दोन्ही FIR दाखल झाल्या. त्या FIRच्या 2024मध्ये ज्या FIR दाखल झाल्या आणि पोलिसांनी तातडीने त्याच्यामध्ये FIR दाखल करत कारवाई केली. दोन्ही तक्रारीच्या बाबतचे FIR आहेत. या FIR दाखल झाल्यानंतर कोणत्याही कुटुंबामधला जर वाद असेल, कारण या तक्रारी ज्या होत्या त्या भावाविरोधात, भाऊबंदीविरोधात, भाऊबंदीच्या विरोधात, सासू सासऱ्यांच्या विरोधात अशा एकमेकांच्या विरोधातले हे दोन्ही तक्रारी होत्या. या कुटुंबाच्या संदर्भातल्या कोणत्याही तक्रारींना कोणत्याही पोलीस स्टेशनला आला तर त्याच्यात काउन्सिलिंगच्या माध्यमातून समझोता करणं अशा पद्धतीची नियमावली आहे. कारण की शेवटी कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे आणि कुटुंब संस्था एकत्र राहायला पाहिजे, व्यवस्थित राहायला पाहिजे आणि मग का भरोसा सेल असेल, समुपदेशन केंद्र असेल यांच्या माध्यमातून कुटुंबाचं काउन्सिलिंग केलं जातं. त्या पद्धतीने बावधन फोर्ट पोलीस स्टेशनमध्ये हा समझोता झाला. मध्यस्थी करून एकत्र कुटुंबांना बोलून त्यांच्यामधला वाद मिटवला गेला. त्यानंतर कोणतीही तक्रार ही महिला आयोगाकडे नाही. वैष्णवी आगवणे यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार ही आयोगाकडे नाही. या घटनांमध्ये 6/11/2024च्या संदर्भातली जी काही तक्रार होती, जी FIR होती, त्याच्या संदर्भातली चार्जशीट ही आज दाखल होती. या घटनेचा तपास करत असताना 10 महिन्याच्या बाळाचा जो प्रश्न होता त्यामध्ये हे बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे राहावं असं त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने CWCची प्रक्रिया पूर्ण करून काल हे बाळ वैष्णवीच्या आईवडील त्यांच्याकडे देण्यात आलं. या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचं आहे की राज्य महिला आयोगाकडे ज्या ज्या दिवशी तक्रारी झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या संबंधित पोलीस विभागाला ती तक्रार पाठवून कारवाई करण्यात आली. अनेक वेळा असं होत आहे की महिला आयोगाची भूमिका काय, महिला आयोगाने तक्रार घेतली असती तर कदाचित असं झालं असतं, महिला आयोगाने तक्रार घेतली नाही वगैरे अशा अनेक बातम्यांच्या माध्यमातून मी वाचते. म्हणून मला आवर्जून सांगायचं राज्य महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ह्या 0 टेंडन्सीमध्ये आहेत. ज्या ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारी त्या तुमच्यासमोर आहेत आणि त्या सगळ्या तक्रारींमध्ये FIR केलेल्या आहेत. ही तक्रार आहे 485 आणि याच्यामध्ये आहे ही तक्रार करिश्मा आगवणे यांची. त्याच्यावरती तात्काळ संबंधित पोलीस विभागाला पाठवलं. पोलिसांनी सुद्धा समझोता केल्या. दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलून एकत्र बसून त्यांचं काउन्सिलिंग करून कुटुंबाचा वाद मिटावा म्हणून पोलिसांच्या वतीनं त्यावेळेस तो वाद मिटवलेला. आता ती चार्जशीट दाखल होऊन पुढचा निर्णय होईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर हुंडाबळी, बालविवाह आणि त्याचबरोबर PCPMC ॲक्टनुसार गर्भनिधन चाचणी या सगळ्यांच्या विरोधात कायदा आहे, कठोर कायदा आहे. पण एक समाजाची मानसिकता तर कुठेतरी बनलेली आहे. आता तुमच्याकडे येईपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरच्या माहिती संदर्भात बोलत होते की बालविवाह मोठ्या प्रमाणात होत होते. खरं तर कायद्याच्या चौकटीतून न्यायाची भूमिका अपेक्षित असताना आम्ही कायदा सुव्यवस्था प्रशासन पोलिसांचं काम करत असतो. पण अनेक पालक मुलीचं वय 18 वर्ष दाखवण्यासाठी जन्मतारखा बदलतात, जन्मदाखले सुद्धा बदलून घेतात
आणि मुलीची लग्न लावून देतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच पद्धतीने गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे. आपल्या शहरात गर्भनिधन झाले नाही तर शेजारच्या शहरात करतात, जिल्ह्यात करतात. इतकंच काय राज्यात जर केलं गेलं नाही तर शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतात आणि मुलीचा गर्भ असेल तर अबॉर्शन करतात. गर्भामध्ये मुलींची हत्या करण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि तसाच हा हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा आहे. हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात हुंडा दिला जातो आणि घेतला जातो. आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं, गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही अनेक अवेअरनेस कार्यक्रम घेतो. सायबर सुरक्षेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये कॅम्पस घेतो. हे सगळं तरी करत असेल तरी सुद्धा नागरिक संस्थांचं पुस्तक वाचत असतं म्हणजे आपण सुधार नागरिक असं होत नाहीये. मला आवर्जून सांगायचं, आपल्या इतके कठोर कायदे आणि कारवाई इतर ठिकाणी होत नाही. इतक्या चांगल्या पद्धतीचे कायदे असताना त्या कायद्यांमधून पळवाटा काढणं किंवा कायदा मोडण्याकडे जास्त कल हा समाजाच्या माध्यमातून दिसतोय. आणि म्हणून हुंडा जर कोणी मागत असेल तर त्यांच्या संदर्भातली तक्रारी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा. नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. 2 दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान खरं तर मला पत्रकारांचा फोन आला की आपण काही डिबेटमध्ये सहभागी व्हा. त्यांनी आवर्जून सांगितलं की मी कराडमध्ये प्रवासामध्ये असेल, प्रचंड पाऊस आहे, रेंजच्या प्रॉब्लेम आहे, आपण कनेक्ट होऊ शकणार नाही. पण तरी सुद्धा हरकत नाही, जसं असेल तसं तुम्ही कनेक्ट व्हा असं सांगितलं. आणि आजच्या डिबेटमध्ये मला जॉईन होता कारण की कनेक्टिव्हिटी नव्हती. 6 वाजता आम्ही जॉईन झालो, त्याच्यातून परत डिस्कनेक्ट झालो आणि याच्यामुळे अनेक विषय, अनेक आरोप असंवेदनशील किंवा बरंच काही बोललं गेलं. तरी भाषेचा स्तर हा व्यवस्थित असावा असं मला आवर्जून वाटतं. घटना महत्त्वाची होती, त्याचं गांभीर्य मला आहे म्हणून मी सुमोटो केला. आजचा काहीच माझ्याकडे बोलली तक्रार नाही वैष्णवी मागवणे या विषयामध्ये. पण सुमोटो करत असताना ज्यावेळेस कोणालाही घटना माहीत नव्हती त्यावेळेस आयोगाच्या माध्यमातून त्याला वाचा होतो आणि पहिल्या दिवसापासून याचे आयोग डॉक्टर डोंगरे यांच्याशी संपर्कात होता. तपास यंत्रणा असेल, फरार आरोपीला पकडणं असेल, बाळाला सुपूर्द करणं असेल, याच्यामध्ये अजून काही कलमं वाढवता येण्याची मागणी तिच्या वैष्णवीच्या पालकांची आहे, त्याच्यासाठी पोलिसांना दिलेल्या सूचना असेल, या सगळ्या प्रक्रियेमधून जातो. पण तरी सुद्धा काही विरोधकांना टीका करून स्वतःचं नाव जर मोठं करायचं असेल आणि रुपाली चाकणकरवर टीका करून त्यांचं नाव आणि त्यांची बातमी आपल्या माध्यमातून होत असेल तर त्यांना मनापासून शुभेच्छा. कारण सत्तेत नसल्यामुळे लोकांची कामं करता येत नाही. गेलेला आत्मविश्वास, हलवलेली मानसिकता आणि त्यामुळे आलेलं नैराश्य आणि त्याच्यामुळे कदाचित ते टीका करत असतील. पण शेवटी टीकेवरून त्यांची मानसिकता समजती, न्याय देणं महत्त्वाचं आहे. आणि मला या माध्यमातून आवर्जून सांगायचे, माजी महिला मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक पोस्ट केली, काल पोस्ट केली, त्यावर वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे. 6 दिवसानंतर वाहनावर येऊन त्यांनी एक पोस्ट केली आणि खाली दिला आयोगाने लक्ष घातलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. एका माजी महिला मंत्र्यांनी जबाबदारपणे बोलणं फार गरजेचं होतं. त्यांनी ट्विट करण्यापूर्वी 6 दिवसा अगोदर आम्ही समोर होते आणि म्हणून मला असं वाटतं समाजामध्ये गैरसमज पसरवणं आणि अशा पद्धतीची बातमी पसरवणं ही मानसिकता आता जरा विकृतीकडे जाते की काय असं वाटायला लागतं. आणि म्हणून ह्या सगळ्यांना मला आवर्जून सांगायचे, आयोगाने त्यांची भूमिका अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडली. पोलिसांकडे दिलेले तपासही त्यांनी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधून जात असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आयोगाकडे आलेल्या किती तक्रारी या निकालात निघाल्या, तक्रारींचा कागद तर 35,000 ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी जरूर ही माहिती आयोगाच्या माध्यमातून घ्यावी. 35,000 तक्रारींचा निपटारा करत असताना त्या केसेस विधी सेवा प्राधिकरणाच्या आहेत, काउन्सिलिंगच्या आहेत, मेंटेनन्सच्या आहेत, DV केसेसच्या आहेत, त्याचबरोबर रेप केसेस आहेत, रेप मर्डर केसेस आहेत. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्या पीडितांना न्याय देण्याची भूमिका ही राज्य महिला आयोगाची आहे. स्त्री शक्तीने तुल्यासारखा ही राज्य महिला आयोगाचं वेगवाक्य आहे आणि त्या पद्धतीने या माध्यमातून काम करत असताना महाराष्ट्रातल्या मायमुलींना न्याय देत असताना तातडीने प्रत्येक घटनेची दखल घेऊन त्या घटनेवरती कारवाई करायच्या सूचना आणि त्याचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीने केली आहे. महाराष्ट्र पोलीस उत्तमरित्या काम करत असताना खरं तर इतर राज्यांमध्ये तपासाचा उशीर झाला तर महाराष्ट्र पोलिसांना आमंत्रित केलं जातं, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि चांगल्या पद्धतीचा तपास सुरुवातीपासून प्रत्येक घटनेमध्ये करत असताना आज SP सतीशजी गिल सर आहे, त्यांची पूर्ण टीम आहे, बावधनचे आयोग आहे, या सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे. तरी सुद्धा अजूनही यामध्ये काही त्रुटी राहिल्या असेल तर ते निश्चितपणाने पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. महाराष्ट्राच्या महिला भगिनींना सुरक्षित देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते प्रयत्न आम्ही पूर्ण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकूण नाराजी वैष्णव दोन्ही प्रकरणात नीट लक्ष घालून तपासणी करत असल्याचा आरोप आहे.
राजीनामा की एका पदाचा राजीनामा घ्यायचा तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा नंतर मग राष्ट्रवादीच्याच एका राष्ट्रवादीचा ग्रुप काय म्हणतो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्व नाही. आम्ही पुण्यापेक्षा जास्त किंमत देत नाही. लोकांनी नाकारले त्याच्यामुळे. आणि यामध्ये आयोगाने काय करायचं, पक्षाने काय करायचं हा पक्षाचा वरिष्ठांचा निर्णय आहे की कुठे ठेवायचं, कुठलं पद द्यायचं, कुठलं काय करायचं. ज्यांना कुणाला पदं मिळाली नाही किंवा त्या पदापर्यंत पोहोचता आली नाही तर ती आपली आम्ही समजू शकते. आणि तो वरिष्ठांचा निर्णय, तो पक्ष घेईल. बाकी तो कोणी सांगायचं त्याच्यामध्ये मला असं वाटतं फारशी काही गरज नाही. काही अजून एक प्रश्न, हडपसरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे फुलवाडीचे केस वगैरे आहेत त्याचे आरोपी अजून अटक नाही. ह्याच्यामध्ये मला मगाशी समजली अशी घटना घडलेली आहे. त्याशी चर्चा करत असताना अगोदरही जवळजवळ 1 तासाची पत्रकार परिषद असल्यामुळे मला पोलिसांशी संपर्क करता आला नाही. पण मी त्यांच्याशी बोलेन आणि अशी घटना होऊ नये याच्यासाठी तुमच्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला, महिला व्यक्तींना विनंती करायची की आईवडिलांनी थोडंसं आता सतर्क राहावं. कारण की आपली मुलगी त्याच्या कोणासाठी जपलेली असते, ती स्वप्न आपण पूर्ण करत असतो, शिक्षण दिलेलं असतं आणि हुंडा दिला, समोरचे हुंडा मागतात आणि हुंडा दिला की आपली मुलगी सुखी राहील अशी एक प्रामाणिक, एक भाबडी आशा ही आईवडिलांची असते. पण हुंडा मागणाऱ्यांची हाव संपत नाही, त्यांची भूक भागत नाही आणि म्हणून मागता मागता एक दिवस त्या 4 पैशासाठी हाडामांसाचा गोळा सुद्धा त्यांचा जीव घेतात किंवा हत्या करतात. अशा पद्धतीची विकृती जर समाजातली नाहीशी करायची असेल तर अशा हुंडा मागणाऱ्यांच्या विरोधातली कारवाई ही पोलीस स्टेशनमध्ये झाली पाहिजे आणि तशा पद्धतीची नागरिक म्हणून आपण सुद्धा पुढे येऊन अशा तक्रारी दाखल केल्या पाहिजे. काही फोटो समाज माध्यमातून सर्क्युलेट होत आहे ज्याच्यात क्लिअरली दिसतं की खूप जास्त जाचा दिलेला किंवा त्रास दिलेला वैष्णवीला. तर या संदर्भात आधी अटेम्प्ट टू मर्डर ही विचार करताय का आपण पोलिसांमार्फत? फोटोज जे सर्क्युलेट होत आहेत क्लिअरली दिसतं सेंटर मॅडम अटेम्प्ट टू मर्डरच्या अँगलनी पण वैष्णवी केसेस जे फोटोज आलेले आहेत त्यामध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तपास सुद्धा करण्यात आलेला आहे. FIR दाखल प्रॉपर तपास करण्यात आलेला आहे. ते त्यानंतर ते बादल पोलीस स्टेशनकडे गुन्हे करण्यात आले होते. आता त्याच्यामध्ये चार्जशीटचा प्रोसिजर आहे ते पण सुद्धा चालू. पण तसा ती अटेम्प्ट टू मर्डरची त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारची FIR प्राप्त झाली नाही. जे FIRचा कंटेंट होता त्याप्रमाणे कलम लावून बरोबर गुन्हा दाखल